तर आज आहे एंगेजमेंट आणि सकाळी आम्ही पोहोचलो. त्यानंतर 1-2 तासाची झोप घेतली आणि त्यानंतर लगेच रेडी होऊन जे आहे ना एंगेजमेंटच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. आणि आमच्याकडे जे आहे ते दुपारी सुरुवात होते एंगेजमेंटला. तर इथे 1 वाजला असेल तेव्हा जी एंगेजमेंट सुरू झाली. गेल्या आधी छान आम्ही तिथे नाश्ता वगैरे केला. त्यानंतर एंगेजमेंटला प्रोग्रामला जी आहे ती सुरुवात झाली. तिथे कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आम्ही जे आहे एका साईडला स्टेजवर पूर्ण मुलाकडची मंडळी जी आहे ती बसली होती. मागे जे आहे ते माझे दीर आणि माझा भाऊ जो आहे तो उभा आहे. सोबत जे आहे माझी मस्ती सुरू होती. त्यानंतर जे आहे कपडे वगैरे एक्सचेंज झाले. त्यानंतर इथे रिंग सेरेमनी झाली. दोघांचे पण कपडे जे अटायर खूप सुंदर दिसत होतं. कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसत होतं. तुम्हाला कसं वाटत आहे ना हे कॉमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर सगळं झाल्यानंतर हे निघाले पाया पडायला. आमच्याकडे पद्धत असते की हॉलमध्ये जेवढे पण मोठे मंडळी आहे सगळ्यांच्या पाया पडाव्या लागतात. असं सगळं झाल्यानंतर मी म्हटलं मी आज एक पण फोटो नाही काढला तर आपण पण एक काढून घेऊया. त्यानंतर घरी यायला जे आहे आम्हाला खूप उशीर झाला. म्हणजे रात्रीचे 8-9च वाजले. घरी आल्यानंतर सगळ्यांना एवढा भुका लागल्या होत्या. मग म्हटलं पटापटा स्वयंपाक करूया. त्यात हे आले माझे दीर आहेत. ते म्हणाले की वहिनी मी शिकवतो तुम्हाला पोळी वगैरे कशी करतात असं तसं. मी म्हटलं चला मग तुम्हीच करून दाखवा. तर मग यांनी पोळ्या करायला घेतल्या. जास्त नाही, एकच पोळी लाटली आणि एकच पोळी शेकली. मी म्हटलं असू द्या आम्ही करतो, काही नका करू म्हणून. तर असं आमची जी आहे ती मस्ती सुरूच असते. सोबतच जे आहे ते खिचडी, पापड, बेसन असं सगळं पटापट होणारा जो आहे तो स्वयंपाक आम्ही बनवला. आणि असं सगळ्यांनी जे आहे मस्त खाली बसून जे आहे ते जेवण वगैरे केलं. त्यानंतर रात्री झोपायच्या आधी असं काहीतरी गोष्टी वगैरे आमच्या सुरू होत्या. तुमच्याकडे पण असंच होतं का? नक्की सांगा. बाय.